नमस्कार. या सरकारचा ताफा आलेला आहे आर आबांच्या तासगावमध्ये. आबांच्या तासगावमध्ये हा शब्दप्रयोग मी जाणीवपूर्वक केला आहे, कारण आर पाटलांनी या मतदारसंघात जे काम केलेलं आहे आणि राज्यभरात एकूणच गृहमंत्री असताना, ग्रामविकास मंत्री असताना त्यांच्या कामाचा ठसा उमटवलेला आहे आणि त्यांचाच राजकीय वारसा घेऊन त्यांचे चिरंजीव अवघे 25 वर्षांचे रोहित पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. सध्या ते प्रचार करत आहेत तासगावात आणि त्यांच्या या प्रचारादरम्यान आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणाकडे हा 25 वर्षाचा तरुण कशा पद्धतीनं पाहतो, पुढची त्याची स्वप्न काय आहेत हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. या, आपलं स्वागत आहे. या. रोहित दादा, रामकृष्ण हरी. वाजवत होते. माहोल जोरदार बनवला एकदम. लोक एकत्र आलेले आहेत. हे जे सगळे माझ्या विरोधात एकत्र आलेले आहेत, खासदार, माजी खासदार होते, माजी मंत्री सगळे एकत्र आलेले आहेत आणि या मतदारसंघामध्ये गेली 5-8 वर्ष आपण काम चांगलं केलेलं आहे आणि संघटन तरुणांचं चांगलं बांधलेलं आहे. मी घराघरामध्ये पोचलेलो आहे आणि म्हणजे आरोग्याच्या माध्यमातून साधारण 30,000 पेक्षा अधिक रुग्णांच्या तपासण्या आणि 5,500 पेक्षा जास्त लोकांचे ऑपरेशन्स आम्ही आर पाटील प्रतिष्ठान थ्रू केलेत आणि त्याच्याही पुढे जाऊन इन्फ्रास्ट्रक्चरची कामं केलेत. या ज्या गावात आहे त्या गावातलं शाळेचं काम, जागेचा प्रस्ताव आम्ही मंजूर करून दिला होता. अशी कामं आपण केलेली आहेत, त्यामुळे लोक बरोबर आहेत. मला आठवतंय तुम्ही कवठे महांकाळच्या नगरपंचायतीमध्ये विजय मिळवला होता. त्यावेळेला 23 वर्षाच्या तरुणाचं आव्हान किंवा 23 वर्षाच्या तरुणांनी विजय मिळवला वगैरे असं तुम्हाला म्हटलं जात होतं. तुम्ही असं म्हटलं होतं की आत्ता फक्त 23 वर्षाचा आहे, 25 वर्षाचा होईपर्यंत सगळ्यांना निपटतो. झाले निपटून सगळे, आता शेवटचे उरले. असं काय नाही, मी ते त्या अर्थानं बोललो गमती नव्हतं, ते विकास कामांच्या दृष्टिकोनातून बोललो होतो. त्यावेळेस MIDC नव्हती, मी MIDC त्याच्या आधी करून दाखवली. टेंबू योजनेचं पाणी आरक्षित, अधिकचं पाणी आरक्षित झालं नव्हतं, ते आम्ही सर्वांनी करून दाखवलं. त्यामुळे एकंदरीत आपण सर्वांनी जे काम केलेलं आहे त्या कामाला फळ येत्या काळामध्ये लोक आपल्याला देणार आहेत, हा विश्वास आम्हाला आहे. या मतदारसंघात संजय काका पाटील ज्यांचा 10 वर्ष खासदार आणि राजकीय अनुभव दांडगा, आणि आता तुम्ही आत्ताच्या भाषणात पण नरसिंहगावमध्ये उल्लेख केला की माझ्या वयापेक्षा ज्यांचा राजकीय अनुभव मोठा आहे ते माझ्या समोर उतरलेत, हेच माझं यश आहे. कसं पाहता या लढतीकडे? नाही, आता एक विषय असा आहे यामध्ये की हे जे सगळी लोक, सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत, खरं तर अनुभव त्यांचा आहे, मला त्या बाबतीत आदर सुद्धा आहे. पण अशा पद्धतीनं आबांवरती काहीतरी बेछूट आरोप करणं, माझ्या बाबतीत सुद्धा राजकारण करताना खालची पातळी गाठणं, हे अनुभवाला शोभत नाही आहे. आणि दडपशाही करणं, गुंडगिरी करणं, हे या अनुभवाला शोभत नाही आहे. आणि लोक या सगळ्याच्या विरोधात आत्ता एकत्र आलेले आहेत आणि या मतदारसंघातल्या सुज्ञ लोकांनी नेहमी एक चांगला चेहरा निवडण्याचं काम केलेलं आहे आणि ते यावेळेसही करतील. सांगली फक्त ही लढत तुमची तासगाव, कवठे महांकाळ या मतदारसंघापुरती नाही आहे, तर रोहित पाटलांना राज्यभरात सुद्धा काही आव्हानं आहेत. कोणती आव्हानं अशी तुम्हाला वाटतात की जी तुम्हाला थोडी चॅलेंजिंग वाटतात, की ती साध्य करणं थोडंसं अवघड वाटतंय? नाही, आता एक विषय असा आहे की अनेक ज्येष्ठ नेते, मोठे नेते येत आहेत या मतदारसंघामध्ये, निवडून द्या, मंत्री करतो असं सांगतात. या मतदारसंघामध्ये आपला आमदार निवडून द्या, ज्यांची युती झालेली आहे त्यांना विधान परिषदेचा आमदार करतो म्हणून सांगतायत. मतदारसंघामध्ये सध्या कुणालाही महामंडळ देतो म्हणून सांगितलं जातंय आणि अशा पद्धतीचे आमिष दाखवले जातात. आता एक गोष्ट अशी आहे की विधान परिषदेची आमदारकी मिळाले, कोटा असतो, तो कोटा तरी या पक्षाला पूर्ण करायला जमणार आहे की नाही अशी शंका मला एकट्याला नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आहे. तर दुसरी गोष्ट त्याच्या पुढे जाऊन अशी आहे की ज्या पद्धतीनं आमिष दाखवली जात आहेत ते साध्य होऊ शकत नाही याची कल्पना या मतदारसंघातल्या सर्वसामान्य जनतेला आहे. आता मला माहिती असलेल्या साधारण 20 पेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत विधान परिषद यांच्या पक्षाने वाटलेली आहे. तर अशा पद्धतीचं काहीतरी आमिष दाखवायचं, काहीतरी लोकांना सांगायचं आणि लोकांची दिशाभूल करायची, हा प्रयत्न सध्या मतदारसंघामध्ये होतोय. ते मतदारसंघातले लोक हाणून पाडतील. संजय काका असा प्रचार करतायत की गोड बोलून आणि
फक्त जिभेवर साखर असली म्हणजे कामं होतात असं नाही. रोहित पाटील फक्त गोड बोलतात, मितभाषी आहे, त्या व्यतिरिक्त त्यांचं काही कर्तृत्व नाही. मी मतदारसंघामध्ये ते गेली 10 वर्ष देशातल्या नाही जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे खासदार होते. आता जगातला सगळ्यात मोठा पक्ष त्यांनी 10 वर्षामध्ये केलेलं काम हे त्यांनी घेऊन खुल्या व्यासपीठावर यावं. आणि 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यामध्ये 1.25 वर्ष आमचा कोरोनामध्ये गेला. आम्ही 1.25 वर्षामध्ये केलेलं काम लोकांच्या पुढे घेऊन येईन. मी एका व्यासपीठावर त्यांच्याबरोबर उभा राहील, त्यांनी त्यांचं काम सांगावं, मी माझं काम सांगेन. मी मगाशी जसं भाषणामध्ये सांगितलं की सत्तेच्या काळामध्ये दडपशाही करणं, गुंडगिरी करणं, त्याच्या माध्यमातून लोकांची गळचेपी करून बऱ्याच गोष्टी करणं, याच्या व्यतिरिक्त मतदारसंघामध्ये त्यांनी काही केलं नाही. आता गुहागर पर्यंत जर हायवे जाणार असेल, नागपूर गुहागर हायवे जाणार असेल, तर सांगली जिल्ह्यातून जो हायवे जातो डायग्राम प्रमाणे तो मी केला म्हणून यांना सांगावं लागतं. जागतिक बँकेनं एक प्रकल्प देशाला दिला, देशाने किंवा सेंट्रल बोर्डने मैशा योजनेची आमची निवड केली की ही पूर्ण योजना सोलारवरती रन आपण करायची आहे. तर हे सांगतायत की आम्ही केला. आता लोकांना इतपत वेडे समजण्याचं कारण नाही, लोक सुज्ञ झालेले आहेत, लोकांना हे सगळं समजतं. मूलभूत गोष्टींवरती यांनी काम केलं नाही. कोरोनाच्या काळामध्ये हे पूर्ण वेळ घरी बसून होते, महापूर आला त्यावेळेस पूर्ण वेळ घरी बसून होते, आणि यांचा निष्क्रियपणा लपवायला यांना येत नाहीये, म्हणून हे माझ्यावरती आरोप करतात. आर.आर. आबांचं काम आणि आर.आर. आबांचा एकूणच आवाका, त्यांचं भाषण, वक्तृत्व याचं कायमच कौतुक झालेलं आहे. तुमच्याकडे सुद्धा तो राजकीय वारसा आलेला आहे आणि ते सगळे नेतृत्व गुणही आलेले आहेत. तुमचंही भाषण एकदम इम्प्रेसिव्ह असतं. आम्हाला रोहित पाटील हे व्यक्तिगत जीवनात कसे आहेत ते सुद्धा जाणून घ्यायचं, कारण राजकीय गप्पा तर होत असतात, या माध्यमातून आम्हाला ते जाणून घ्यायचं आहे. काय आवडतं रोहित पाटलांना? मला जेवायला नॉनव्हेज आवडतं, आणि त्याच्या काय व्यतिरिक्त नॉनव्हेज काय खाता? फिश आवडतो, मला मासा आवडतो. सामान्यतः या टापूतल्या लोकांना मासे आवडतात असं नसतं, म्हणजे कोकणातल्या आमच्या. मला मासा आवडतो, चिकन आवडतं, मटन आवडतं. आता त्याच्या पुढे जाऊन व्हेज मध्ये मला वांग्याचं भरीत आवडतं. आणि मी आता जिथं जिथं मतदारसंघामध्ये जेवायला जातो, नॉनव्हेज आता मी अलीकडच्या काळात जागरण फार जास्त होतं खात नाही, पण लोक स्वतःहून कधी कधी माझ्यासाठी तुरीची डाळ आणि वांग्याचं भरीत करून ठेवतात. मतदारसंघातल्या लोकांनी माझ्यावरती प्रेम केलंय आणि मी आयुष्यभर त्याप्रती कृतज्ञ राहणार आहे. रोहित दादा, तुमचं शिक्षण LLB मला वाटतं तुमचं सध्या सुरू आहे ना? हा, 3rd इयर परस्युइंग आहे. शेवटची सेम या निवडणुकीच्या तयारीमुळे मी पूर्ण करू शकलो नाही, पण निवडणुकीनंतर मी LLB सुद्धा करणार आहे आणि LLM सुद्धा करणार आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की रोहित दादा हे कायमच वाचन करत असतात, असं इथल्या लोकांशी आम्ही बोललो तेव्हा आम्हाला कळलं. काय वाचत असतं एवढं? काय नाही, मला कधी गेलो आम्ही रोहित दादांच्या घरी तर ते वाचतच असतात काहीतरी. आबांच्यामुळे वाचायची सवय लागलेली आहे. अनेक बायोग्राफीज वाचायची संधी मिळाली आणि प्रत्येक बुक मधून एक्स्ट्रॅक्ट करायला आवडलं. मला तसं राजकीय लोकांमध्ये मी अनेक लोकांची वाचले, एका व्यक्तीचे आवडलं असं म्हणणं योग्य नाही होणार, किंबहुना त्यांनी जे कष्ट घेतलं त्याला मी न्याय देतो असं मला वाटणार नाही. पण ज्या बायोग्राफीज किंवा ऑटोबायोग्राफीज मधून मला प्रेरणा मिळाली, नेल्सन मंडेलांची मी वाचली, कृष्णा काट वाचले, महात्मा गांधींची वाचली, परत आपल्याच मार्टिन लुथर किंग त्यांच्याबद्दल तर वाचल्यानंतर फार जास्त प्रेरणा मिळाली. एकूण अशा देशामध्ये जगामध्ये ज्या काही महत्वाच्या लोक होऊन गेले, ज्यांनी देशामध्येच नव्हे तर जगामध्ये बदल घडवला, अशा सगळ्या लोकांबद्दल वाचायला. अहिल्यादेवी होळकरांच्या बाबतीत, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, वाचायची आवड निर्माण झाली आणि वाचत गेलो. तासगाव मधले असे कोणते प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत जे आर.आर. आबांनी प्रयत्न केला होता, त्यांनी अनेक कामं मार्गी लावली, म्हणजे त्यांचं ग्रामविकास मंत्री असताना तंटामुक्ती अभियान असेल किंवा गृहमंत्री असताना डान्स बार बंदीसारखे निर्णय असतील की ज्यांनी एक पाया रचला आणि पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा आणखीन पुढे नेली. पण मतदारसंघात असेल किंवा राज्यभरात असेल अशी कोणती कामं आहेत की आर.आर. आबांकडनं राहून गेली, ते असते कदाचित हयात तर त्यांनी ती मार्गी लावली असती आणि ती आता तुम्हाला मार्गी लावायची? नाही, एक विषय असं, आबांकडून काही कामं जी राहिली होती, मग त्यामध्ये MIDC होती, MIDC मध्ये काही विरोधकांनी आमच्या खोडा घातला होता, म्हणून MIDCचं काम मागं राहिलं. त्या काळामध्ये चांगल्या चांगल्या कंपन्या मतदारसंघामध्ये यायला तयार होत्या आणि फक्त आबांच्या शब्दापोटी त्या यायला तयार होत्या, पण इथं गैरसमज निर्माण केला होता, खोडा घातला होता, त्यामुळे ते थांबलं. पण त्याच्यानंतर आम्ही MIDC ती मंजूर करून आणली. आता तिथं चांगल्या कंपन्यांना आम्ही इन्व्हाइट करतोय. येत्या काळातलं
एक प्रमुख आव्हान असणार आहे की तिथं चांगल्या कंपन्या आल्या पाहिजेत आणि त्या आणण्यासाठी एक सुरक्षित आणि पोषक वातावरण आम्ही निर्माण करतोय. दुसरी गोष्ट, आबांना तासगावला रिंग रोड करायचा होता, त्यामध्ये विरोधकांनी खोडा घातला होता. तो रिंग रोड आता बायपास आम्ही गडकरी साहेबांच्याकडून मंजूर करून आणलेला आहे. त्याचं काम आता लवकरच चालू होतंय. त्याच्या पुढे जाऊन सिंचन योजना पूर्ण करायच्या होत्या. आबांना पूर्व भागामध्ये पाणी पोचवायचं होतं. तर महाविकास आघाडीचं सरकार असताना ही सगळी गावं अधिकृतरित्या समाविष्ट करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. लवादाचे कर्नाटकाबरोबर अनेक वाद होते. ते वाद जयंत पाटील साहेब मंत्री होते, लवादाच्या नियमांप्रमाणे त्यांनी ते सोडवून घेतले. प्रस्तावाला तत्वतः मान्यता दिली. 1.5 वर्ष झालं त्या मान्यतेकडे कोणी बघायला तयार नव्हतं. त्यामुळं आम्ही इथल्या शेतकऱ्यांना घेऊन आमदार सुमनताईंच्या नेतृत्वामध्ये आमरण उपोषण केलं आणि 1.5 दिवसामध्ये आम्हाला 8 TMC पाण्याला आरक्षण मिळालं. त्यापैकी 1.5 TMC पाणी हे आपल्या मतदारसंघासाठी आपल्याला मिळालं. आता ते काम सुद्धा चालू झालेलं आहे, ते काम सुद्धा पूर्णत्वाला जाते. त्यामुळं एकूण जी कामं आबांच्या डोक्यातली राहिली होती प्रमुख, ती कामं आम्ही पूर्णत्वाला नेतोय. अजून बऱ्याच गोष्टी या मतदारसंघामध्ये शाश्वत विकासाच्या माध्यमातून आम्हाला करायच्या आहेत, ते आम्ही करत राहू. आर आबांशी असं राजकारणावर कधी चर्चा व्हायची? नाही, आबा गेले त्यावेळेस मी 10वीत होतो. तू लहान होता आणि मी हॉस्टेललाही होतो. उन्हाळ्यात कधीतरी एकत्र, पण कधी राजकीय बोलायची म्हणजे वेळच आली नाही. म्हणजे ते कधीतरी एकतर समोर यायचे आणि बोलले तर मग ते फार कमी बोलायचे. मी त्यांना असं बघायचो, ते नेहमी असे विचारत असायचे. टीव्हीकडे सुद्धा ते एक सलग असे बघत बसलेले असायचे. तर तसं थोडस ते असले की एक रिस्पेक्टफुल वातावरण घरात असायचं. रोहित पाटील आणि आर पाटील बाप लेकाचं नातं कसं होतं? नाही, कधी ओरडले मला ते कधीच ओरडले नाहीत. मुळात घरच्या सगळ्या मुलांशी किंवा घरी आम्ही सगळे एकूण जॉईंट फॅमिलीमध्ये 8 लोक आहे, 8 मुलं आहे. तर सगळ्यांशी म्हणजे मी आणि माझा एक लहान भाऊ आहे, आमच्या दोघांचं वय फारच लहान होतं. त्यामुळं आमच्याशी तसं कम्युनिकेशन मध्ये गॅप थोडासा असेल, पण बाकीच्यांशी त्यांना फार मिळतो. अगदी ते इतके सपोर्टिव्ह होते की माझ्या एका बहिणीला 12वी मध्ये मार्क्स कमी पडले, तर ती नापास झाली नव्हती, मार्क्स कमी पडले, थोडीशी हताश होती. तर आबांनी तिला नापास मुलांची गोष्ट हे पुस्तक आणून दिले आणि हे वाच म्हणले आणि यातून कुठं जाता येतं हे बघा म्हणले. तर ती त्यांची एक सपोर्टिव्ह भूमिका नेहमी असायची. त्यामुळे घरच्यांशी एकदम खुलं नातं होतं. त्यांना खायला आवडायचं, सहज बसले की ते भेळ चौपाटीवरून मागवायचे. त्यांना मासे खायला आवडायचे, तर सहज बसलो तर चिंगळी म्हणून आमच्याकडे एक बारका नदीला मासा मिळतो, तो मासा ढवळी गावातून मागवून घ्यायचे मुंबईला आम्हाला सगळ्यांना खाय. अशा आवडी त्यांनी कुटुंबाबरोबर जोपासल्या. या निवडणुकीत रोहित दादा एक असा आहे की शेतकऱ्यांचा मोठा रोष आहे असं एक वातावरण, म्हणजे लोकसभेत पण ते आपण पाहिलं, याही निवडणुकीत तो मुद्दा आहे. आता थोडासा मागे पडलाय. तुम्ही आता पक्षाचे स्टार प्रचारक आहात. तुमचा पट्टा एकदम बागायती पट्टा आहे बऱ्यापैकी. म्हणजे पूर्वी तासगाव हा दुष्काळी भागातच गणला जायचा, पण आर पाटलांच्या प्रयत्नांमुळे असेल किंवा नंतरच्या सगळ्या एफर्ट्समुळे तो बागायती झालाय. पण राज्यभरात अजूनही शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचा रोष आहे. तुम्ही स्टार प्रचारक म्हणून पक्षाचे फिरताय, आता तुम्ही तुमच्या मतदारसंघात आलाय, पण गेल्या काही दिवसांपासून तुम्ही राज्यभरात फिरताय. काय शेतकऱ्यांच्या रिएक्शन? एकतर शेतकऱ्यांमध्ये या शासनाविषयी प्रचंड रोष आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना, मी नाशिक पट्ट्यात होतो त्यावेळेस त्यांच्या भावना बघितल्या. पवार साहेब असताना हे शेतकरी सगळे उभे राहिले आणि या शासनाच्या निर्यात बंदीच्या माध्यमातून जे धोरण त्यांनी आखलं त्याच्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्याचं कंबरड मोडलं. आमचा द्राक्ष उत्पादक शेतकरी मतदारसंघातला, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला अनुदान वेळेवर दिलं जात नाही. आच्छादनाच्या अनुदानात ते अनुदान वेळेवर दिले जात नाहीत. नुकसान भरपाई दिली जात नाही आणि नुकसान भरपाई जरी दिली तरी ती फार थोडकी दिली जाते. अगदी हेक्टराला 16,000, 15,000, 17,000 किंवा 18,000 रुपये दिली जाते. आता त्यामध्ये औषधाचा खर्च सुद्धा निघत नाही. एका गोष्टीवरती विचार करण्याची आवश्यकता आहे की आज औषधांचे खर्च इतका वाढलाय, उत्पादनाचाच खर्च इतका वाढलाय की उत्पन्न त्यातून पुन्हा विक्री केल्यानंतर मिळत नाही. त्या बाबतीत सरकार बाबतीत फार मोठी अनास्था मला शेतकऱ्यांमध्ये बघायला मिळते. आणि दूध उत्पादक शेतकरी हा फार मोठ्या प्रमाणात आज अडचणीत आलेला आहे. खरं तर दुधावरती एखादं कुटुंब फार चांगल्या पद्धतीने चालू शकतं, पण या शासनाने जे अनुदानाच्या माध्यमातून धोरण आखलं ते फार चुकीच्या पद्धतीने आखलं. एकतर निकषच असे लावले की फार शेतकरी त्यात दूध उत्पादक बसणार नाही त्याची काळजी घेतली आणि जे बसले
त्यांच्या स्पेलिंग मिस्टेक्स केल्या गेल्या, त्यांना अनुदान दिलं गेलं नाही. तर अशा पद्धतीनं या सगळा कारभार या सगळ्या लोकांनी केला आणि याचा फटका या सरकारला निश्चितपणाने बसेल. तुम्ही आता उद्या समजा आमदार व्हाल, त्यानंतर तुम्हाला कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल, म्हणजे तुमचा इंटरेस्टचा विषय कोणता आहे? मी माझ्या मतदारसंघामध्ये आरोग्य आणि शिक्षणावरती फार चांगलं काम करायचा प्रयत्न करतोय. शिक्षणावरती काम करत असताना मतदारसंघातल्या शाळांना आम्ही काही शाळांना 40 पेक्षा जास्त शाळांना 1-1 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी दिला. इन्फ्रास्ट्रक्चर सुधारले. आता त्याच्यानंतर मी HPV वॅक्सिनेशनवरती काम करतोय. विद्यार्थ्यांना म्हणजे माता भगिनींमध्ये अलीकडच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीचे कॅन्सर बघायला मिळत आहेत. सर्वायकल कॅन्सर माझ्या मतदारसंघामध्ये 2-3 ठिकाणी मला पेशंट्स आढळल्यावर आम्ही त्याच्यावरती अभ्यास केला आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे की 5वी ते 10वी ज्या विद्यार्थ्यांनी आमच्या शिकतायत त्यांना हे वॅक्सिन मोफत देण्याचा निर्णय फाउंडेशन मार्फत आम्ही घेतलेला आहे. आता त्या पुढे जाऊन स्कूल्स डिजिटल करतोय. कोडिंग विदाउट कम्प्युटर हा कोर्स प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे मतदारसंघामध्ये 2 शाळांमध्ये पायलट बेसिसवरती हा प्रोजेक्ट राबवला आहे. त्याचे रिझल्ट सुद्धा चांगले आहेत. येत्या काळामध्ये त्याच्या पुढे जाऊन प्रत्येक शाळेमध्ये जिल्हा परिषदेचा हा प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. त्यामुळं ह्या ज्या प्रमुख गोष्टी आहेत, मूलभूत गोष्टी आहेत, त्याच्यावरती थोडंसं अपग्रेड होऊन म्हणजे शाळा शिक्षण म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर बांधणं असं होत नाही. त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात आम्हाला सर्वांना काम करावं लागणार आहे आणि भविष्यामध्ये अपग्रेड सुद्धा व्हावं लागणार आहे. तरच आम्ही त्याच्यावरती यशस्वीरित्या काम करू शकू असं मला वाटतंय आणि ते काम मी येत्या मतदारसंघामध्ये करून दाखवणार आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगारावरती. थोडं राजकीय आरोप प्रत्यारोपांकडे येऊयात. गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवारांचं एक वक्तव्य RR आबांबद्दल की माझी खुली चौकशी सिंचनाची RR पाटलांनी लावली. हा आरोप जेव्हा झाला, म्हणजे त्या आरोपाच्या असत्यतेबद्दल आपण बोलूच, पण हा आरोप जेव्हा झाला तेव्हा तुमच्या मनात काय भावना होती? आम्ही अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम केलेलं आहे. दादांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना कार्यकर्ता म्हणून दुःख झालं की अशा पद्धतीचं वक्तव्य दादांनी आबा गेल्यानंतर साधारण 9-9.5 वर्षानंतर इतक्या वर्षानंतर केलं, याचं मनापासून दुःख झालं. पण एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की इतक्या वर्षानंतर अशी खदखद व्यक्त करणं किंबहुना अशा पद्धतीची कुठलीच गोष्ट म्हणजे घडलेली आहे घडलेली नाही याचं उत्तर द्यायला आबा नाहीत. पण आबांनी त्यावेळेस सुद्धा 2014ला लोकसभेनंतर सांगितलं होतं की ज्या खात्यामध्ये इतका खर्चच झालेला नाही, ज्या खात्याचं बजेटच जेवढं नाहीये स्वतंत्र काळापासून, त्या खात्यामध्ये इतका मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार कसा असू शकतो हेच आबांनी विचारलं होतं. आणि कदाचित पक्षाची स्ट्रॅटेजी असेल की भ्रष्टाचार झालेलाच नाही. काही लोक बैलगाडी भरून पुरावे आणणार होते. आता भ्रष्टाचार झालेलाच नाही म्हणल्यावर चौकशी लावून त्या ठिकाणी ते निष्पाप आहेत असं सिद्ध करायचं असावं. पण त्याचं उत्तर कदाचित आबा असते तर आबांनी दिलं असतं. दादा ज्येष्ठ आहेत आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये कधी काही काम केलेलं आहे. त्यांच्यावरती बोलणं मला उचित वाटत नाही. आता तुमच्या पराभवासाठी एक राजकीय अपरिहार्यता किंवा अगतिकता त्यापोटी हा आरोप झाला असं वाटतं? आता मतदारसंघामध्ये त्यांच्या पक्षाचे उमेदवार उभे आहेत आणि त्यांच्या प्रचार स्टेजवरून जर अशा पद्धतीचं भाषण होत असेल तर कुठेतरी राजकीय थोडंसं डाऊनफॉल करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतो असं वाटतंय. तुम्हाला युवा संघटनेची जबाबदारी तुम्ही इच्छुक आहात, तुम्ही त्या माध्यमातून काम करू इच्छिता असं आम्हाला कळलं. पण पुन्हा एकदा आधीच्याच व्यक्तीला किंवा आधीच्याच तरुणाला ती संधी दिली गेली, तुमची संधी डावलण्यात आली. कुठेतरी त्यामागे पण राजकारण आहे? नाही, असं काही मला वाटत नाही. मला पक्षाने विचारणा केली होती, पण या मतदारसंघामध्ये मी विधानसभेची निवडणूक लढवणार होतो आणि थोडंसं आम्हीच सर्वांनी विनंती केली की मी मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवत असताना मला थोडंसं इथं लक्ष देणं गरजेचं आहे. पक्ष वाढवण्यासाठी बिनपदाचा फिरताही येतं आणि मी लोकसभेला त्या पद्धतीने फिरलो. मी वेगवेगळ्या ठिकाणी रोहितदादांबरोबर साहेबांचा संदेश या उपक्रमांतर्गत संबंध महाराष्ट्रभर फिरलो. युवा संघर्ष यात्रेमध्ये मी रोहितदादांबरोबर होतो. त्यामध्ये महाराष्ट्रातले वेगवेगळे प्रश्न समजून घेत आम्ही त्याच्यावरती आवाज उठवला होता. त्यामुळं लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी कुठलं पद लागतं असं मला वाटत नाही. आम्ही लोकांसाठी काम करत असताना मी संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबरोबर फिरलेलो आहे. महाराष्ट्र बघायची संधी मला मिळालेली आहे. त्यामुळं त्याच्या मागं पक्षात कुठं राजकारण आहे असं नाही. आम्हीच थोडंसं मतदारसंघामध्ये लक्ष देण्याच्या दृष्टिकोन. तरी एक अशी चर्चा होते की रोहित पवार आणि रोहित पाटील विरुद्ध जयंत पाटील, म्हणजे तरुण तुर्क आणि जुने जाणते.
नाही असं काही नाही. आता या चर्चा मुळातच प्रेसमधूनच कदाचित येतात. असं कसं म्हणजे लोकसभेत आम्ही विशाल पाटलांच्या ह्या प्रचारादरम्यान आलो होतो तेव्हा एक चर्चा जाणवली होती की रोहित पाटील हे म्हणजे दोन्ही घराण्याचे संबंध, वसंतदादांच्या घराण्याचे आणि आर पाटील घराण्याचे संबंध पाहता एक छुपी युती आहे असं एक चर्चा होती. नाही, या मतदारसंघामध्ये भाजपने जो उमेदवार दिला होता त्या उमेदवाराच्या बाबतीत फार प्रचंड मोठ्या प्रमाणात रोष होता. आता ती रोष असण्याची कारण मगाशी मी सांगितली आणि त्याच्या विरोधात एक सक्षम पर्याय इथल्या लोकांना हवा होता. आता तो सक्षम पर्याय विशाल पाटलांच्या रूपाने लोकांना मिळतोय असं लोकांना कदाचित वाटलं असावं, म्हणून लोक त्यांच्याबरोबर ताकदीने उभे राहिले आणि त्यामध्ये बराच बदल आता झालेला आणि आता त्यांनी चांगलं काम चालू केलेलं आहे. आता पुढच्या काळात 5 वर्षाचं संधी मिळाली तर काय विजन असेल? मतदारसंघामध्ये काम करत असताना MIDCचा प्रश्न माझ्यासमोर प्रामुख्याने आहे. जी MIDC अनेक वर्ष प्रलंबित होते ते आम्ही पूर्ण करू शकलो. आता या पुढच्या काळात तिथं चांगल्या कंपन्या आणणं, मतदारसंघामध्ये रोजगार वाढीला घालणं हे प्रमुख टार्गेट आहे. सिंचन योजना पूर्ण करणं, सिंचन योजना सुरळीत करणं आणि योग्य टाइम टेबल आखून शेतकऱ्याला पीक नियोजनासाठी योग्य वेळ मिळेल. कारण की ते पीक नियोजन करत असताना खर्चाचं नियोजन असेल किंवा काय असेल या सगळ्या गोष्टी अनुसरून आम्हाला काम करावं लागतं. तर शेतकऱ्याला ते नियोजन घालून देण्याचं काम आमच्या सर्वांच्या माध्यमातून होणार आहे. आणि मग आरोग्य, शिक्षण या गोष्टी ज्या मी बोललो आपल्याला, मेडिकल वरती काम आम्ही चांगलं करणार आहे. मेडिकल हिस्ट्री लोकांची टिकून राहावी यासाठी मेडिकल ॲप सुद्धा आम्ही डेव्हलप करतोय. तर त्या माध्यमातून सुद्धा आम्ही काम करतोय. या टप्प्यावर आबा असते तर कदाचित एक फार वेगळं आणि चांगलं, किंबहुना आबा असते तर मी या क्षेत्रात असतो का नाही हा सुद्धा प्रश्न मला आहे. मी एक चांगला व्यवसाय केला असता. आबांची इच्छा नेहमी अशी असायची की राजकारणाची आवड असावी लागते. ती आवड मला डेव्हलप झाली. आता लोकांच्या मध्ये राहायला गेल्या 8-9 वर्षामध्ये आम्ही इतकं राहिलोय की लोकांचे प्रश्न समजून घ्यायला आवडतात, ते प्रश्नांचं निरसन करायला आवडतं. आबा असते तर नक्कीच एक मार्गदर्शन मिळालं असतं. तुम्ही जे म्हणताय किंबहुना जे चित्र तयार आहे की एवढे सगळे लोक एकत्र आलेले आहेत पराभव करण्यासाठी, तर अशा परिस्थितीमध्ये एक मार्गदर्शन करणारी व्यक्ती असते तर मनापासून आनंद झाला असता. एक शेवटचा प्रश्न, सध्याची जी निवडणूक आहे म्हणजे आम्ही प्रत्येक आमच्या पाहुण्यांना हा प्रश्न विचारतो, ज्यांची मी मुलाखत घेतली त्यांना हा प्रश्न विचारला की राजकारण अशा एका टप्प्यावर आलेलं आहे की 6-7 प्रमुख पक्ष, 2 प्रमुख आघाड्या, मतदारांचा संभ्रम आहे. या राजकारणाच्या एकूण सगळ्या प्रकाराकडे तुम्ही कसं बघताय? आणि गेल्या 5 वर्षात जे राजकारण आम्ही बघितलंय म्हणजे इतकी अनपेक्षित राजकीय पातळी आम्ही कधीच अनुभवली नव्हती. खरं तर महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकारणाची जी उंची होती ती उंची कुठेतरी कमी करण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये, गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये खोडा घालणं, आकस ठेवून काम करणं, विरोधी पक्षामध्ये आता एखादा मुद्दा जर आपण मांडला तर विरोधी पक्षाच्या आमदारांनी मुद्दा मांडला तर त्याचा सन्मान करून त्यावरती विचार करून सर्वसामान्यांचा हिताचा निर्णय घेणं अपेक्षित असतं. तसं काहीच होताना दिसलं नाही. उलट कुणी आवाज उठवला तर त्यांची गळचेपी केली जायची, अशा पद्धतीचा प्रकार आपल्या या राज्यामध्ये झालेला आहे. येत्या काळामध्ये लोक या प्रवृत्तीला विरोध करतील हा विश्वास मात्र विधानसभेच्या माध्यमातून आम्हाला आला. धन्यवाद रोहित दादा तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि हे होते रोहित पाटील. रोहित पाटील बोलताना तुम्हाला कदाचित आबांचा भास होत असेल, आवाज तसाच आहे, बोलण्याची ढब तशी आहे. आणि आपण अशी अपेक्षा करूया आबांनी जे विधायक राजकारण केलं राज्यामध्ये, म्हणजे ग्रामविकास मंत्री असताना तंटामुक्त अभियान असेल किंवा गृहमंत्री असताना डान्स बार बंदीसारखा निर्णय असेल की ज्या निर्णयाची चर्चा देशभरात झाली, तसंच काम यांच्याही हातून घडो ही शुभेच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.